नमस्कार मित्रांनो, एमडी टायटन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना राबवली। आता या भावांतर योजनेअंतर्गत जे काही शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाणार आहे ते प्रति हेक्टर 5,000 रुपये या प्रमाणात अनुदान वितरित केलं जाणार आहे। आता याची जी काय अनुदान वितरण करण्याची जी काय प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आता हळूहळू सुरू झालेली आहे। या प्रक्रियेमध्ये जे काय आपला आधार सहमती पत्र भरून देणं आवश्यक आहे ते आपल्या कृषी सहाय्यकाकडे आपल्याला जमा करायचं। हे प्रमाणपत्र कोणी भरायचं, कोणत्या शेतकऱ्यांनी भरायचं, कोणाकडे जमा करायचं, कशा स्वरूपात भरायचं आणि ते प्रमाणपत्र आपल्याला कोठे मिळणार याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतोय। जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक शासकीय योजनेचं किंवा शासकीय नियमांचं अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील। तर चला आपण माहिती घेऊयात। आता ज्या शेतकऱ्यांनी 2023 खरीप 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन या पिकाचं उत्पादन घेतलेलं आहे किंवा या पिकाची लागवड केली होती आणि त्या शेतकऱ्यांनी आपल्या कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आपल्या ई पीक पाहणीद्वारे आपल्या सातबाऱ्यावर केली होती, अशा शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे। आता यामध्ये महत्त्वाचं, या शेतकऱ्यांना सामायिक क्षेत्र असेल किंवा इंडिव्हिज्युअल जे काय स्वतः शेतकरी असतील त्यामधील नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार किंवा किती मिळणार याबद्दलची माहिती आपण ऑलरेडी अपलोड केलेली आहे। त्याबद्दलची सविस्तर माहिती जर आपल्याला हवी असेल तर ऑलरेडी चॅनलवर आपला व्हिडिओ अपलोड केलाय, तो व्हिडिओ पाहून घ्या। त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सविस्तर माहिती मिळेल। आता या ठिकाणी मी फक्त थोडक्यात शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। प्रति हेक्टर 5,000 रुपये, जर अर्धा एकर 0.20 हेक्टर अर्धा एकर पेक्षा जर कमी क्षेत्र असेल तर प्रति शेतकरी 1,000 रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादेत 5,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अनुदान वितरित केलं जाणार आहे। आता याकरिता आपण ई पीक पाहणी अंतर्गत आपल्या सोयाबीन किंवा कापूस पिकाची नोंद आपले सातबाऱ्यावर केलेली असणे आवश्यक आहे। आता हा जो काय फॉर्म आहे आधार सहमती पत्र, आता शासनाकडे बाकीचा ऑलरेडी सगळा डेटा आहे। ई पीक पाहणीच्या माध्यमातून जे काय आपण माहिती दिली होती तो डेटा शासनाकडे आहे, परंतु प्रत्येक वेळी आधारचा जर काही आधारमध्ये काही अपडेट करायचं असेल किंवा आधारच्या माध्यमातून काही जर सुविधा पुरवायची असेल तर त्या आधारची सहमती पत्र घेणं आवश्यक असतं। त्यामुळे शासनाने हे जे सहमती पत्र सुरू केलेलं आहे ते शेतकऱ्यापर्यंत येत आहे। आता या सहमती पत्रामध्ये माहिती कशी भरायची किंवा हे सहमती पत्र कुठून डाउनलोड करायचं याबद्दल माहिती सांगतो। खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली, त्या व्हिडिओच्या त्या लिंक मध्ये आपल्याला जो काय फॉर्मॅट असेल तो फॉर्मॅट सुद्धा मिळेल आणि फॉर्म कसा भरायचा याचा सॅम्पल जो असेल सॅम्पल फॉर्म सुद्धा आपल्याला त्या लिंक मध्ये मिळून जाईल। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा आणखी एक विषय, दोन्ही फॉर्म भरावे लागतील का? एक सहमती पत्र आहे आधार सीडिंग सहमती पत्र आणि दुसरं जे काय सामायिक क्षेत्र आहे त्यांच्यासाठी सहमती पत्र आहे। तर लक्षात घ्या, जे इंडिव्हिज्युअल शेतकरी असतील, जे वैयक्तिक शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना दोन्ही फॉर्म भरायची आवश्यकता नाहीये, त्यांना फक्त एकच फॉर्म भरावा लागणार आहे। परंतु जे सामायिक क्षेत्र असतील त्या सामायिक क्षेत्रातील शेतकऱ्यांना दोन्ही फॉर्म भरावे लागतील। एक फॉर्म त्यांचा जे काय सामायिक क्षेत्रामधील नावं असतील त्या नावांची सहमती दर्शवणारा फॉर्म त्याची माहिती असेल आणि दुसऱ्या फॉर्म मध्ये त्याच व्यक्तीचा आधार सेटिंग बाबतचं सहमती पत्र आपल्याला त्या ठिकाणी आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करायचंय। आता यामध्ये जी माहिती कशी भरायची त्याबद्दलचं फॉर्मॅट मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, लिंक मध्ये देतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही। याच्या व्यतिरिक्त जर आपल्या काही शंका असतील किंवा काही समस्या असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारा, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विचारा किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून विचारा। आम्ही आपल्याला नक्की सहकार्य करण्याचा प्रयत्न करू। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना या अनुदानाबद्दल किंवा या प्रक्रियेबद्दल माहिती असणं आवश्यक आहे। अशा शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या शासकीय योजनेचं प्रत्येक योजनेचं आणि प्रत्येक नियमांचं अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचत राहील। चला धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।